नमस्कार. आज आपण बनवतो आहे आलू टिक्की. 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत या ठिकाणी आणि यामध्ये अर्धा कप साधारणतः कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे. कॉर्नफ्लॉवर तुम्ही कमी जास्त थोडेसे करू शकता, पण 3 बटाट्यासाठी मी अर्धा कप घातलेले आहे, तर तेवढेच घाला. बाकी मसाले जे आहेत ते आवडीनुसार घ्या. या ठिकाणी मी मीठ घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर, जिरे थोडंसं घालून मिक्स करून घेत आहे. हे व्यवस्थित मिक्स करा. एक गोळा तयार करून घ्या आणि आपल्याला हव्या त्या आकारात टिक्की बनवून खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. अतिशय स्वादिष्ट असा झटपट 10 मिनिटात बनणारा नाश्ता संध्याकाळच्या चहाच्या वेळेला अवश्य बनवून पहा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्या होत्या आपल्या आलू टिक्की. या आलू टिक्की बनवलेल्या आहेत. यानंतर मी कडक असे तेल गरम करून घेतले आणि नंतर मंद गॅस करून या टिक्की खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी तेलात जेवढ्या बसतील तेवढ्या टिक्की घातलेल्या आहेत आणि मंद गॅसवरती खरपूस रंगावर तळून घेणार आहे. अवश्य करून पहा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्या होत्या आपल्या आलू टिक्की. रेसिपी आवडल्यास शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, या ठिकाणी खरपूस अशा आलू टिक्की तळून घ्यायच्या आहेत. मुलांच्या सॅकच्या टिफिनला देखील आपण ही टिक्की देऊ शकतो आणि खूप चविष्ट होते. टोमॅटो केचप किंवा दही या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता. झालेली आहे पहा, या ठिकाणी क्रंची अशी आलू टिक्की तयार आहे. अवश्य करून पहा. नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. धन्यवाद.